श्रीराम समर्थ श्रीराम भाग 127. आपेगावनंतर दयार्णव स्वामी नेवासे गावाला गेले. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्या मंदिरामध्ये स्वामींनी प्रवेश केला आणि वाटलं, ज्ञानदेवांचे शब्द या आसमंतामध्ये अजून तरंगत असतील का? शास्त्रकार सांगतात की शब्द अविनाशी असतात, म्हणजे ज्ञानदेवांचे शब्द इथे तरंगत असणारच. मग मला आता ऐकता येईल ती ज्ञानदेवांची अमृतवाणी? येईल का? ज्ञानदेवांच्या आवाजामध्ये ज्ञानेश्वरीतील ओव्या ऐकू येतील इथे? गोविंद स्वामींची दीक्षा घेतल्यानंतर दयार्णव स्वामींनी रोजच्या पारायणासाठी ज्ञानेश्वरीची एक प्रत स्वतःच्या हस्ताक्षरात करून घेतली होती. रोज नियमाने ते ज्ञानेश्वरी वाचत असत. आजवर एवढी पारायणं झाली होती की ज्ञानेश्वरी जवळजवळ मुखोद्गत झाली होती. तरीही रोज वाचताना ज्ञानदेवांच्या ओव्यातून नवीन अर्थ उलगडतोय, काही नवीन अनुभूती येत आहेत असं वाटायचं. नेवाशाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीचं संपूर्ण पारायण एका बैठकीत करायचं असं दयार्णव स्वामींनी ठरवलं. हे ऐकून व्यंकटेश शास्त्री चिंतेच्या स्वरात दयार्णव स्वामींना म्हणाले, स्वामी, एका बैठकीत संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं म्हणजे 16-17 तास तरी सलगपणे बसावं लागेल. अवघडच नाही का ते? स्वामी काहीच बोलले नाहीत, फक्त हसले. दुसऱ्या दिवशी दयार्णव स्वामींनी पहाटे लवकर उठून नदीवर स्नान केलं आणि ते मंदिरात पारायणाला बसले. वाचता वाचता ते एवढे तन्मय झाले की डोळ्यांसमोर दृश्य दिसायला लागलं. ज्ञानदेव ओव्या सांगतायत, सच्चिदानंद बाबा लिहून घेतायत, ज्ञानदेवांची अमृतवाणी कानात घुमतीये. पुढे ठेवलेल्या ज्ञानेश्वरीतील ओव्या वाचण्या अगोदरच ज्ञानदेवांच्या आवाजातील ओव्या कानामध्ये घुमू लागल्या. हृदयामध्ये नवा प्रकाश उजळला. ये हृदयीचे ते हृदयी घातले, ही ओवी आली आणि दयार्णव स्वामींना वाटलं, खरंच खरंच ज्ञानदेव त्यांच्या हृदयातील गुह्य माझ्या हृदयात घालतायत. स्वामी भावाविष्ट झाले, डोळे मिटले, पण तरीही ज्ञानदेवांची अमृतवाणी ऐकू येतच राहिली. अध्याय पुढे पुढे सरकत राहिले. रात्री उशिरा पारायण पूर्ण झालं. पोथीची पूजा करूनच दयार्णव स्वामी उठले. कृतार्थ झाल्यासारखं वाटत होतं. या पारायणाला एकूण 17 तास लागले. दयार्णव स्वामींनी एका बैठकीत संपूर्ण ज्ञानेश्वरीचं हे पारायण पूर्ण केलं. एकदा मांडी घालून बसले ते तसेच बसले. मांडी एकदाही बदलली नाही. मग उठणं तर दूरच राहिलं. पारायण काळामध्ये त्यांनी पाण्याचा एकही थेंब घेतला नाही. 2-3दा घोटभर फक्त दूध घेतलं. हे पाहून नेवाशाचे शास्त्री पंडित थक्क झाले. म्हणू लागले, मांडी न बदलता 3 तास बसलेले साधू पाहिले होते, पण 17 तास मांडीही न बदलता बसणारे, पाण्याचा घोटही न घेणारे साधू प्रथमच पाहतोय. पातंजल योगात सांगितलेला आसनजय स्वामींमध्ये पूर्णत्वाला गेलाय. असा पूर्ण आसनजय अत्युच्च कोटीच्या योगीश्रेष्ठांनाच शक्य असतो. स्वामी आहेत, अत्युच्च कोटीचे योगीश्रेष्ठ आहेत, दिसतातच ते. श्रीराम समर्थ श्रीराम.